खचू नका, सत्ताधाऱ्यांना पुरून उरा, राज यांचे नवनिर्वाचित नगरसेवकांना हे आदेश। राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना हे आदेश दिलेले आहे। पराभव झाला मात्र खचून जाऊ नका असं त्यांनी म्हटले। काय म्हटले पाहूयात। सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन। यावेळीची निवडणूक ही सोपी नव्हती। अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती, पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली, त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेला अपेक्षित यश मिळालं नसलं त्याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणाऱ्यातले आपण नाही। आपले जे नगरसेवक निवडून आले ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की। आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेच्या साठीची आहे आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे। ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे। अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा सगळ्यांना आहे। बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच। तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरज नाही, पण तरीही सांगतोय। MMR परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत। त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचंय। निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही। लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया, नव्यानं आपला पक्ष आणि संघटना उभारूया। आपला नम्र राज ठाकरे।